गाइज, मैं अभिवंश. तर तुम्ही माझ्या श्रावण मामाच्या लग्नाचा व्लॉग खूप त्याची वाट बघत असाल, पण सॉरी मी तो व्लॉग नाही काढू शकलो, कारण की मी असं खूप तिथं लग्नामध्ये खेळण्यामध्ये दंग झालो होतो आणि मला म्हणजे मी तो व्लॉग काढायचाच विसरून गेलो. आणि मी आत्ता सांगतो तुम्हाला की मी काय काय मजा केली ती लग्नामध्ये. पहिल्यांदा आम्ही गेलो आणि आपलं असंच खेळत होतो. नंतर काय झालं, लग्न सुरू व्हायच्या आधी त्या मुलीकडच्या पुरी आल्या, म्हणजे पुरी आल्या आणि म्हणल्या आम्हाला कट्यार पाहिजे. त्यानंतर मग पप्पांकडं कट्यार होती, आम्ही आरव आणि मी ती घेतली. नंतर मी गेलो फोटो काढायला आणि आरव आपला असंच लपून लपून चाललो होता आणि त्यांनी कॅमेरामध्ये म्हणजे कॅमेराच म्हणतोय मग त्यांनी मागं अशी कट्यार लपवली आणि तो असंच चालला होता की कोण नाही घेऊ शकणार. आणि पार त्या मुलींची गँग आली ती कट्यार घ्यायला अख्खी. मी घाबरलो होतो काहीतरी होतंय. मला वाटलं की आरोग्याला असं पळून, पण मी असं तिकडं खाली जाऊन बघितलं पण तो नव्हता. वरती बघतोय तर तिथं भांडणं चालू, तो एकटा आणि पूर्ण ते पोरं पुरी ते कट्यार वाढतात. मी घुसलो मध्ये, झणकेने वडले अशी जोरात. कट्यार आमच्याकडे आली पण एका पुरीला कापलं. आता त्यांना काय गरज होती का कट्यार वाढायची. आम्ही दोघंच आणते एवढं सारे, तरी पण आम्हीच घेतली आणि पप्पांकडे दिली. ध्रुवाची आजी आली, ते कट्यार घेतली आणि गेली पुरीनं दिली. त्याच माझ्या पुरी खुश झाल्या. नंतर काय म्हणल्या, ती मुलगी रडायची ॲक्टिंग करत होती, आम्हाला कट्यार पाहिजे होती म्हणून. आम्हाला आला राग, आता कट्यार तर नसती भेटत. मग मम्मी आम्हाला म्हणली की तुम्ही बुटं चोरी केलेले आहेत. त्यांनी बुटं चोरी केलेले आहेत बघा शोधा. मी म्हणलं नाही, नवऱ्याच्या पायात आहे की बुटं, त्या काय श्रावण मामाच्या पायात बुटं आहे. मग म्हणली पण दुसऱ्या केल्यात. मी म्हणलं नाही केल्या, असं होऊ शकत नाही. आणि मी आपलं तिथं खुर्चीवर आपला असंच मोबाईलला खेळत होतो. मग ते पुरी आले एक पिशवी घेऊन आणि अशी बुटं दाखवल्या खालूनच. तर श्रावण मामा आता झाला होता डेंजर, खतरनाक डिप्रेशनमध्ये आला होता. पण तो काय बोलला नाही. पण मग काय झालं, पोरींनी पैसे घ्यायला तर पायऱ्यांपाशी स्टेजपाशी थांबले आणि त्यांनी पिशवी अशी मागं ठेवली होती आणि आरव काढत होता फोटो. मी काय केलं, गेलो मागून डायरेक्ट पिशवी वडली अशी जोरात आणि पळून गेलो तिथून. आणि ते पुरी हेच करत होत्या, मला जायला जागाच नाही. पूर्ण सगळ्या खुर्च्या मी काय करत होतो, पायाने एक खुर्ची ढकलत होतो, हाताने एक फेकून देत होतो त्या मागं. आणि अशा खुर्चीला असं म्हणजे नाही का असं रस्ता असा खुर्चींनी ब्लॉक करत होतो. व त्यांना पुरींना काय एवढं पळता येणार नाही, त्या माझी स्पीड जास्त आहे, त्यामुळं मी पळून गेलो. मग नंतर असंच मग काय झालं माहिती का, लास्टला त्या पुरी रडल्या, कारण की त्यांचं कोण होतं काय माहिती, मामी म्हणजे माझी मामी, त्यांचं कोण होतं काय माहिती, रडल्या. मग आणि आजीने त्यांना हे दिलं. आम्ही खूप मजा केली खूप. पण सॉरी मी ब्लॉग नाही काढू शकलो. आम्ही त्याच्यामध्येच पूर्ण अख्खं दंग झालो होतो. तर तुम्ही आता हा ब्लॉग जेजुरीचा कंटिन्यू करा. अरे बारा डायरेक्ट घाटाच्या वरतीच आहे. तुम्ही कुठे? तर गाईज, आम्ही इथं दिव्य घाटमध्ये आहे. तुम्ही हे बघू शकता. इथं खूप सुंदर रोड झालेले आहे आणि इथं आहे ना काम चाललेलं आहे. इथला रोड खूप मोठा करणार आहे, कारण की इथं पालखी जाते ना इथून पंढरपूरला, त्यामुळं पालखी रोड आणि खूप सुंदर केलेले आहेत आणि मोठे केलेले आहेत. तुम्ही हे बघू शकता. हे किती हा डोंगर हे केलेला आहे, खोदलेला आहे पार असा. आणि ते मोठा रोड करतात ते अजून. त्याच्या पुढेच एक झेंडेवाडीचा रोड जातो तिकडे. अरे नाही, तू ये बाबा, इथं काय दिसत ना बाबा, मला वाटेल बघायचं आपलं मी. गाईज, आम्ही पूर्ण घाट चढून, म्हणजे घाटच म्हणतोय, घाट चढून इथे एका मिसळच्या काय ते हॉटेलमध्ये आलोय. मोर्या ना, मोर्या मिसळ. घाट हॉटेल म्हणतो, आता मिसळ म्हणतो.
अरे पण मिसळच खायची ना. मग पहिलं हॉटेल काय म्हणलं तू? हा जाऊ दे चल. त्यानंतर मग आम्ही इथून डायरेक्ट जेजुरीला. हा आणि बघा इथला व्ह्यू कसा आहे डोंगर. बघा व्ह्यू. आम्ही आता बॅक साईडला आहे. वा कसली हवा आहे तिथे. धुळे आता आले नेक्सॉन मधून नाही का नाही रे. बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हे बघा हे बाहेर. तर काहीच आमचे नेक्सन आले आहे क्रेटा. अरे का क्रेटा आपल्या सोबतच आली. ती नाही आपली नेक्सॉन नेक्सॉन क्रेटा. नेक्सॉन मध्ये आलंय चंद्र. इथं पूर्ण गँग. इथं मामी आली. मामी हॅलो. तर हे बघा हॅलो. प्रतीक्षा काकी मम्मी बाबा हे यश पप्पा ध्रुव नानी आजी आणि इथं कोण आहे ध्रुवची आजी आणि मामी आणि ते तिची कलवरी. तर इथं काय आले मटकी तेच खायला लागून. मिसळ पाव बनते अजून. आम्ही दोघंच खातो. काय बघत आहे तनुचं. आणि इथे कोणाची तरी आयडी ती आम्ही सर्च करून बघतो आता. तर एवढी छान मिसळ खाऊन तर आम्ही थेट चाललो आहे जेजुरीला. तुम्ही बघू शकता इथं खूप चांगला रोड आहे कारण की आम्ही चाललो आहे हायवेवरून. कारण इथं ना खूप खूप व्ह्यू चांगला आहे. आता जाऊन काय करायचं बाबा पुढं. पहिलं पोचून काय भेटणार आपल्याला. थांब रे काय राहतो इथं सारखं. हा मी आलो ते थोडं. बर एकदम वर येते. बर बर तिथं कुठं काय आमची असेल नाही द्यायचं. हे टाका ना आयुष्य पुढे झूम कर त्याच्यामध्ये. जाऊ द्या. थांब जरा. नाही ना इथलेच वर येऊ का असं जातो. अरे काय हो चला इकडे फोटो काढू का नवर. क्या पकड़. So guys, que सबसे पहले वीडियो
पोरांची गोष्ट मागायची या की पटापटा जरा परत उचलून ये. हा, हळू बारा सेकंड आयुष्य पण पडला. अरे बैलचा ऍक्सिडेंट, बैलाचा ऍक्सिडेंट झालाय फ्रेंड्स इथं. आणि बैल दट पडलाय, त्याला खायला बैल अंगावर येतोय. भंडारा भंडारा आहे का नाही? हा, एक दोन. हा, ए थांबा, मला पुढे जाऊ दे. ए थांबा, गर्दी इथं थांब जरा, थांब. अरे गर्दी थांब ना. अरे पळ की. अरे इकडे बैलाची अंगात शिरला आता वार. हे काय येडच आहे. आताच मस्त कॉफी पिली तेलाची कॅन मधली, मजा आली पिऊन. बिचाऱ्याने हॉटेल मध्येच पिली. चला आता आम्ही खेळतो. बाय बाय गाई. बाय बाय. ते पकड. येड ऐकायचं लक्ष द्या, मोठ्याने म्हणायचं. आता एक ध्यानात घ्या, आपला कार्यक्रम जागरण गोंधळाचा. आणि गोंधळ म्हणजे काय, आपल्या आयुष्यात त्याचा काय संबंध आहे एवढंच थोडस सांगणार, एवढं समजणार आहे तुम्हाला. बरोबर? म्हणजे मोठ्याने म्हणणार ना. हो. अंबाबाईचा भवानी माता की गोंधळे बा काय म्हणतात, असे गोंधळ झाले पुढं. कोल्हापुरी तुळजापुरी मावळ त्याचा असल्या बोंगड्या वागताच्या कधी का पुढे पॅट घातली. नाही इथून दिसलं ना मला बोंगळे गोळ्या मारताच्या मग चिंची पॅट घातली. चिंची
जिंची नाही जिंची बँड म्हणजे हा जिंची दातले सुंदर आहे पण ते मग यावेळी भोळे भारी भलकणी आलं. काय जन्मल्या सगळ्यांनी गोंधळ. मग आता हा गोंधळ कुणाचा विशेष म्हणजे हा गोंधळ या महिला वर्ग उलट ऐका कार्यक्रम आपला छान सुंदर चाललाय असं मन मोठं 200 300 आणि 200 टाका 150 टाका म्हणजे पाव तुम्हाला संसाराला यश लागतं पुढे माहिती
असा ओढणार तू या साईडला. तर गोंधळ झाल्यानंतर तर आम्ही आलो आहे इथं यमाय शिवरीला. आम्ही इथं खूप वेळ बसलो, खेळलो. बघा आम्ही इथं खेळतोय, ध्रुववर डेन होतं. त्यानंतर आम्ही इथं नाही काय इथं खूप खेळलो आणि तिकडं बघा ध्रुव ब्रिजवर थांबलाय आम्हाला पकडायला, पण त्याला काही तिथून येता नाही येणार. त्यानंतर बघा आम्ही कसं खेळतोय आणि ध्रुव कुठून पण घुसतोय. बघा आम्ही तर रेस्ट केली, खूप खेळलो. त्यानंतर मग आम्ही इथं मामीला बाय केलं, कारण की मामी चालली होती तिच्या घरी. तर बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.